चे गेलेले निरीक्षक, त्यांचा अहवाल, त्यांच्या शिफारशी, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिफारशी या सर्वांची सांगड घालून आजच निवडणुकीला पुढे जाण्याच्या अनुषंगानं पक्ष पातळीवर एक महत्वाचा टप्पा हा संपन्न होणार आहे. राज्याचं सगळं नेतृत्व यामध्ये सहभागी राहील. विविध आमच्या संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी राहतील आणि सर्व समावेशक सर्व संघटनांना सामाजिक स्वरूपाचं, सामाजिक न्यायाची भूमिकेचं, सोशल इंजिनिअरिंगचं सर्वांचं एकंदरीत गोळाबेरीज करून आजची प्रक्रिया, तिकीट वाटपाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. सर, खरं तर मुंबई आणि पुणे या दोन महानगरपालिकेच्या संदर्भात मोठी चर्चा होते. एका बाजूला तुम्ही मुंबईमध्ये वंचितसोबत चर्चा करत होता, दुसऱ्या बाजूला वडेट्टीवार म्हणाले की युती झालेली आहे, वंचितकडून सांगितलं जातंय की युती आम्ही झालेलीच नाहीये. तर नेमका काय गोंधळ चालू आहे मुंबईच्या महानगरपालिकेत? नाही, गोंधळाचा विषय नाही. त्यामध्ये अनेकांची इच्छा आहे की वंचित आणि काँग्रेसची सोबत यावं आणि त्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिकेतून लक्ष त्याकडे काँग्रेस पक्षाचं आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे. दोन्ही चर्चेतल्या सहभागी असणाऱ्या नेत्यांनी त्या ठिकाणी एक चांगला संवाद करून आणि एकंदरीत जी काळाचा जो आजचा जे आवाज आहे त्या अनुषंगानं, सोबत येण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी युती ही अंतिम करावी अशा प्रकारची आमची त्यांना आव्हान राहणार आहे. तुमचं वंचित सोबत युतीची चर्चा सुरू आहे की चर्चा थांबवलेली आहे, काय स्टेटस आहे? एकंदरीत मी त्या मुंबईतल्या चर्चेचा भाग नाही. मात्र माझी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर जी वंचितच्या नेतृत्वाशी जी चर्चा झाली त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाने सर्व निर्णय जे आहेत हे जिल्हा स्तरावर जिल्ह्याच्या नेतृत्वाकडे आणि संघटनेकडे सोपवले होते, अगदी तशाच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील जिल्हा स्तरावर त्यांनी या आघाडीचे सर्व अधिकार दिले होते. त्यामुळे त्या ठिकाणावर आमच्या दोन्ही संघटना ज्या आहेत आपसात चर्चा या एकंदरीत 28 ठिकाणी करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याकडे चर्चेसाठी गेलो नव्हतो, काँग्रेस आमच्याकडे आलं होतं आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे चर्चा सुरू केली आणि थांबवली सुद्धा. ते नेहमी युतीची चर्चा करतात, युती मात्र करत नाही. ह्या जो एक ब्लॉक आहे या नेरेटिव्हचा हा कुठेतरी हा गुंता सुटला पाहिजे अशीच या एकंदरीत परिस्थितीच्या अनुषंगानं माझी इच्छा आहे. वंचित सोबत चर्चा करण्यासाठी आपण एक समिती म्हणजे एक शिष्टमंडळ खतं निवडलेलं होतं, मात्र त्याच्यामध्ये मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा सहभाग नव्हता आणि त्याच्यामुळे कुठेतरी युती होणारच नाही किंवा ही चर्चा फिसकटेल अशी शक्यता सुरुवातीपासूनच सुरू होती आणि आता त्याला कुठेतरी ते खरं ठरलंय अशी एक म्हटलं जातं. नाही, असं अजिबात असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव युबी व्यंकटेशजी हे स्वतः या एकंदरीत चर्चेचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि जबाबदारीनं पक्षांनी 3 लोकांकडे संवादाची चर्चेची जी तयारी दर्शवली आहे ती संयुक्तिक आहे. त्यामुळे अशा कुठल्याही चर्चा नाही, प्रामाणिक प्रयत्न हा दोन्ही बाजूनी होत आहे एवढंच या निमित्तानं. ठाकरेंची युती झालेली आहे. आता मुंबईचं त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे भूमिका घेणार नाही सोबत. मुंबईच्या बाहेर इतर ठिकाणी तुम्ही महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेला सोबत घेणार आहात? महाविकास आघाडीच्या घटकपक्ष या नात्यानं आणि इंडिया अलायन्सचा घटकपक्ष या नात्यानं जरूर युबीटीच्या सोबत आमची चर्चा सुरू आहे आणि युबीटीची चर्चा करण्याच्या अनुषंगानं यापूर्वीच आम्ही आमच्या संघटनेला तशा प्रकारचा सूचना दिलेल्या आहेत. इंडिया अलायन्सच्या व्यतिरिक्त कोणाशी आघाडीचा प्रस्ताव हा अद्यापर्यंत आलेला नाही. आजच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये जर आला तर त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल. युबीटीसोबत जर मनसे असेल तर मग काय करणार? अजून तसा प्रस्ताव आला नाही. आजच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जर तसा प्रस्ताव आला तर त्यानंतर झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं आपल्याला अवगत होईल. अनेक ठिकाणी महायुतीमधील अजित पवारांसोबत सुद्धा काँग्रेस जाण्याची तयारीमध्ये आहे. तुमची परवानगी असणार आहे? असाही प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही आणि अशा कोणत्याही पक्षासोबत काँग्रेस पक्ष जाणार नाही. आज आप लोगों की क्या कुछ बैठक होने वाली है कांग्रेस को उनकी लाइन के उम्मीदवार तक नहीं मिल रहे हैं, इस पर क्या कहेंगे? ये इस प्रकार से एक प्रोपोगंडा चलाया जा रहा है और बेवजह कांग्रेस के और कांग्रेस के जो अलायंस पार्टनर है उनको नेगेटिव दिशा में लेके जाने के लिए भारतीय जनता पार्टी के द्वारा एक प्रोपोगंडा चलाया जा रहा है. 20 साल बाद ठाकरे बंधु साथ आए हैं, क्या कुछ कहना है? बीएमसी चुनाव और अन्य महानगरपालिका चुनाव में कितना असर होगा? हम भारत जोड़ो वाले हैं, इसलिए कोई जुड़ता है तो उसमें बधाई हम जरूर देंगे. राजनीतिक तौर पर उनके दल अलग है, हमारा दल अलग है और मुंबई में हमारे दल
के बलबूते पे चुनाव को सामने जाने का फैसला किया। आप जोड़ने की बात करते हैं, लेकिन फिर एमएनएस के साथ परहेज की यूनिटी साथ रखना चाहते हैं, एमएनएस से परहेज की। प्रदेश की या साथ विपक्ष की कोई बात नहीं, इसमें हमारे दल के सभी जो मुंबई के नेता हैं और उसी के साथ साथ जो सारे मुंबई के कार्यकर्ता हैं, उनकी मंशा ये है कि एक बार विदाउट अलायंस यहाँ पे लड़े, क्योंकि कार्यकर्ता का चुनाव है और अलायंस होता है तो मौका कम मिलता है। मनसे ने चुनाव के ठीक पहले फिर से उत्तर भारतीयों को पीटने का जिक्र किया है, इस पर आपकी पार्टी की क्या? जात, धर्म, भाषा, भूगोल, लिंग को लेके जो भी पोलराइजेशन होता है हम उसके खिलाफ हैं। विविधता में एकता ही भारत की विशेषता है और विशेषता को बरकरार रखना यानी संविधान का संवर्धन और संरक्षण है। उद्धव